श्री स्वामी समर्थ सर्वताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण करो। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। हा जो व्हिडिओ आहे तो कालचा आहे, म्हणजेच सोमवारचा आहे। सकाळची जी काही कामं होती, माझे उंबरा वगैरे स्वच्छ करायचं, दारात पाणी वगैरे मारायचं, ते सगळं काही काम करून घेतलं आणि सर्वात अगोदर केला चहा। कारण चहा पेल्याशिवाय तर दिवसाची सुरुवात होत नाही। चहा पिला, दूध तापवलं आणि त्यानंतर भाजी करायची होती, तर भाजीला काहीच नव्हतं म्हणून मुगाची डाळ करणार होते, मोकळं करणार होते मुगाच्या डाळीचं, हिरव्या मिरच्याचं आणि वरण करणार होते। अशा 2 भाज्या करणार होते। मी तर 2 भाज्या करत नाही, परंतु मिस्टरांना डब्बा द्यायचा होता म्हणून मी मुगाची डाळ करणार होते। नाहीतर सहसा मी एकच भाजी करत असते, कारण जी मुलांना टिफिनला देते तीच मी करत असते। पण आज कसं होतं, दिवसभरासाठी पण लागणार होतं आणि टिफिन पण द्यायचा होता आणि मुलं कसं वरण भात खातात, म्हणून म्हणलं चला हिरव्या मिरच्याची मस्त असं मुगाची डाळ करूया। कारण खूप दिवस झालं मुगाची डाळ खाल्लीच नव्हती हिरव्या मिरच्याची, आणि खूप छान होते, एकदा करून बघा। आणि डाळ कशी असावी बघा, आता असलं तर बरं आहे, नसलं तर नाही, असं काही नाही बरं का। कारण कोणतीही डाळ केली तर हिरव्या मिरच्याची खूप छानच होते। तर काय केलं, सर्वात अगोदर म्हणलं कुकर लावून घ्यावा, म्हणून वरण करण्यासाठी कुकर लावला। डाळ थोडीशी धुवून घेतली आणि हळद टाकून डाळ लावून घेतली, कारण बाकी भाजीचं काहीच नव्हतं। गावाला गेल्यामुळं कसं भाजीचं काहीच आणलं नव्हतं, म्हणून टोमॅटो वगैरे काहीच नव्हतं, नुसती हळद टाकली आणि पाण्यामध्ये आणि डाळ लावली। आणि त्यानंतर परत पुन्हा मग थोड्याशा हिरव्या मिरच्या पण त्या लसणामध्ये आणि मिठामध्ये टाकल्या। अगोदर लसूण मीठ वाटून घेतलं आणि त्यानंतर परत पुन्हा थोडंसं मिरच्या टाकल्या आणि त्या वाटून घेतल्या। असं बेलण्यानंच वाटल्या, कारण थोडंसं टच्चर जे काय म्हणजे असं आरेद बोबड्या म्हणतात आमच्या इकडं, थोड्याशा मोठारच मिरच्या वाटायच्या, कारण जास्त बारीक केलं मिक्सरमधलं तर ते वेगळंच लागतं। आणि असं तुम्ही खलबत्त्यात वाटल्याला ठेसा असतो किंवा जी काही मिरच्या असतात कच्च्या, त्या असं वाटलेल्या वेगळंच लागतात आणि मिक्सरमधल्या वेगळंच लागतं। पण मी तर असंच करते, कारण बघा कशाला असं जास्त बारीक करून टाकायचं असलं तरच मिक्सरमधून करते, नाहीतर मी मिक्सरमध्ये करत नाही, असं ग्लासामध्ये किंवा खलबत्त्यामध्ये करत असते। तर मी आज खलबत्त्यामध्ये नाही केलं, ग्लास होता म्हणून ग्लासातच हिरव्या मिरच्या, लसूण, मीठ असं वाटून घेतलं। आणि त्यानंतर बघा कढईमध्ये तेल टाकून जिरे मोहरीची फोडणी दिली आणि भरपूर असा मोठा कांदा चिरला होता एक, तो कांदा टाकला। आणि त्यानंतर परत पुन्हा थोडासा कांदा लालसर झाला की त्यामध्ये परत पुन्हा हिरवी मिरची टाकायची, कारण थोडासा कांदा परतू द्यायचा, तळू द्यायचा, थोडासा तामसी कलर आला की मग हिरवी मिरची टाकायची। कारण अगोदरच हिरवी मिरची टाकली तर हिरवी मिरची लवकर असं काळपट पडते आणि कांदा कसं तसाच राहतो, म्हणून थोडासा कांदा असं लालसर झाला, थोडासा लालवट कलर यायला की मग हिरवी मिरची टाकायची, मग कसं ते जास्त हिरवी मिरची तळत नाही। तर मस्त असं करून घेतलं, छान लागत होती, टेस्ट पण खूप छान लागत होती। सगळ्याला डाळ आवडली, कारण माझी डाळ जी आहे ती घरची आहे, घरी असं जी मूग असतात घरचे ते मूग भाजून मी डाळ केलेली आहे, असं विकतची डाळ नाही ती। तर छान असं हिरवी मिरची पण मस्त तेलात तळून घेतली आणि त्यामध्ये परत पुन्हा थोडंसं कांदा लाल झाला की मग परत पुन्हा का नाही डाळ टाकून द्यायची, तर मग छान लागते बघा। मस्त असं थोडासा तामसिक कलर आला होता आणि मग परत पुन्हा मी डाळ टाकली आणि ती डाळ असते ना ती असं तेलामध्ये कांद्यामध्ये छान असं परतून घ्यायची आणि मग परत पुन्हा थोडंसं परतून घेतलं की मग पाणी टाकायचं। आता याच्यामध्ये गरम टाका किंवा थंड पाणी टाका, काही नाही, आपण जर तिखट मीठ जर व्यवस्थित टाकलं तर बघा कसं भाजी चवीला चांगलीच होत असते। मग परत पुन्हा काय केलं, हळद टाकली आणि थोडंसं, कारण मीठ तर टाकले होते मी लसणामध्ये, जेव्हा मिरच्या वाटत होते तेव्हा मीठ टाकलं होतं, म्हणून वरून काही मीठ टाकलं नाही। परत पुन्हा जो ग्लास होता लसणाचा तो धुला, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं, विसळलं आणि मग तेच पाणी मी कढईत भाजीला टाकलं आणि एवढ्या पाण्यावरतीच छान असं मस्त
काय केलं, ताट झाकलं. ताट झाकल्यानंतर काय होतं बघा, लवकर डाळ शिजते. आणि कोणतीही भाजी थोडंसं झाकून शिजवायची. कसं होतं, गॅस पण कमी लागतो आणि भाजी पण छान शिजते. थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मीठ टाकलं आणि मग परत पुन्हा झाकण ठेवून डाळ छान असं शिजवून घेतली. आणि तोपर्यंत तिकडं कुकरला मी डाळ लावली होती. म्हणलं डाळ लावली तोपर्यंत काय करावं, भांडे घासून घ्यावं. मी काय करते, असं स्वयंपाक करतच भांडे घासून घेत असते. जास्त जर भांडे एकदम पडले तर मग परत पुन्हा ते भांडे घासायला कसं कंटाळा येतो. आता हे भांडे आहेत ते सकाळचे चहाचे भांडे आहेत. चहाचे भांडे, पुन्हा दुधाचं पातेलं. कालचं जे काही दुधाचं पातेलं असतं फ्रीजमधलं, ते मी सकाळी काय करते, त्या दुधाच्या पातेल्यातच चहा करत असते. मग ते पातेलं पण हे होतं, साय वगैरे काढते, साईच्या ह्याच्यामध्ये टाकते आणि त्याच पातेल्यामध्ये चहा करत असते. तर बघा, ते भांडे लगेच घासून घेतले. आणि खरकटं पण जास्त मी पडू देत नाही बेसिंगमध्ये, कारण जास्त जर पडलं तर मग ते लिकेज ब्लॉक होतो. म्हणून काय करत असते, जेव्हाचे तेव्हा हे करत असते. फक्त माझ्या बेसिंगमध्ये जाते तर कधी तर चहापत्ती जात असते, नाहीतर ती चहापत्तीसुद्धा मी काय करत असते, जे काही गुलाबाचं झाड आहे, जे शोचं झाड आहे दारातले, तर त्या झाडाला मी ती चहापत्ती टाकत असते. चहापत्ती जर आपली टाकली तर त्या झाडाला तर झाडं पण छान येतात बघा. टाकून बघा एकदा. बाकीच्या झाडाला पण तुम्ही असं कोणत्याही झाडाला टाका. जे नागविलीचं पानाचं आपण लावतो बघा रोपटं, त्या रोपट्याला, किंवा जे काही शोचे झाडं असतात, गुलाबाचे झाडं असतात, त्या झाडाला काय करायचं, चहापत्ती टाकायची. खूप छान येतात. मोगऱ्याला तर तुम्ही टाकलं, मोगऱ्याचं जे काही आपण झाड लावतो त्या झाडाला जर आपण चहापत्ती टाकलं तर खूपच छान झाड येतं ते. तर छान असं मस्त कुकर लावला, मुगाची डाळ केली आणि बघा पटकन काय केलं, भांडे घासून घेतले. कारण जिथल्या तिथं पटकन भांडे घासलं की काय होतं, स्वच्छ राहतं. नाही तर ते आपण जर तसंच ठेवलं तर मग सगळं एकदम करायला कंटाळा येतो. मी तर दररोज माझं असंच असतं. सकाळची चहा पाण्याची भांडे मी स्वयंपाक करतच घासत असते आणि संध्याकाळची सुद्धाला मी स्वयंपाक करतच घासते. परत पुन्हा कधी जर असं मला जर खूप अर्जंट असलं, कुठं जर जायचं असलं आणि गडबडीनं पटकन स्वयंपाक करायचं आणि जायचं असलं, तर मग मात्र मी भांडे ठेवत असते. किंवा कधी पाणी नसलं किंवा माझी तब्येत खराब असेल तेव्हा मी जास्त भांडे ठेवते. नाही तर मी सहसा बेसिंगमध्ये जास्त भांडे ठेवत नाही, जेव्हाचे तेव्हाच घासून टाकते. संध्याकाळचे तर भांडे मी सहसा ठेवत नाही. काही कारण असेल, काही कारणास्तवच माझे भांडे राहतात, नाही तर सहसा मी भांडे ठेवत नाही. आणि जी काही माझा लसणाचा पाचोळा, कांद्याचा पाचोळा असतो, तो मी एका ताटात किंवा प्लेटात असं काढत असते आणि ते परत पुन्हा मग डस्टबिनमध्ये नेऊन टाकत असते. ते बघा, माझे भांडे होईपर्यंत, डाळ शिजेपर्यंत इकडं कुकरसुद्धा झाला होता. किती लागतं, 10 मिनटात कुकर होतो. वरणाचा कुकरला फक्त 10 मिनिट लागतं, कारण कुकर जर चांगला व्यवस्थित असेल तर 10च मिनिटात डाळ शिजते. तर छान अशी मस्त अशी डाळ पण शिजली होती. डाळीमध्ये थोडंसं पाणी जास्त झाल्यामुळं काय होत होतं, मग शिट्टी वाजली की डाळीतलं पाणी बाहेर येत होतं. पण गॅस बारीक केला की ते पण पाणी डाळीतलं बाहेर येत नाही बघा शिट्टी वाटं. गॅस कमी करायचा. पाणी जर जास्त झालं तर गॅस कमी करायचा, कारण त्या कमी गॅसवरच शिजून जाते. आणि डाळ खूप छान असं शिजली होती. डाळ मला सपकही करायची होती आणि तिखटसुद्धा करायची होती, दोन्ही पण करायची होती. कारण सपक डाळ आहे ना, मुलगी खाते आणि मिस्टर खातात, आणि मी आणि माझा मुलगा तिखट डाळ खातो. तर काय करायचं होतं, मला सपक डाळ करायची होती, तिखट पण करायची होती. आता तिखट डाळीला पण जे काही करायचं होतं, डाळीला तडका द्यायचा होता, तर त्याला टोमॅटो नव्हता, कोथिंबीर नव्हती आणि कढीपत्तासुद्धा नव्हता. पण आता डाळ तर करायची आहे. तर बघा, मस्त असं जिरी मोहरीची फोडणी दिली आणि थोडेसे लसणाचे तुकडे बारीक बारीक केले. म्हणजे लसणाच्या कुळ्या खुडून टाकतात, म्हणजे आमच्या इकडं असं म्हणतात. माझ्या घरी तर लहानपणापासून मी जे आई म्हणते तेच बघा म्हणते. लसणाच्या पाकळ्या खुडून टाकल्या. आणि बघा, मी काय करत असते, तिखट जे आहे ते पळीभर डाळ घेते आणि त्या डाळीमध्ये काय करते, तिखट चमच्यावर टाकते. जितका तुम्हाला टाकायचं आहे तितकं त्या पळीमध्ये जर टाकलं, ती पळीभर जी डाळ असते ती जर आपण तेलात टाकली तर तडका खूप छान बसतो. तर मस्त असं तडका दिला, कारण डाळ खूप छान लागते. एकदा करून बघा तसं, कारण नुसतं तिखट तेलात टाकलं का करपतं, आणि आपण डाळीच्या पाण्यात जर टाकलं तर त्याची चव वेगळीच लागते, आणि असं केलेली जी डाळ असते ती वेगळीच लागते. तर सपक डाळ करून घेतली, तिखट पण डाळ करून घेतली. त्याला छान असं उकळी आली. उकळी येऊ देत नाही, थोडंसं फुगली डाळ, ती असं उकळायला लागली, थोडंसं बारीक बारीक थोडं उकळलं की मी लगेच डाळ उतरते. परंतु आज कसं तिखट थोडंसं कमी झालं, म्हणून मी काय केलं तर परत पुन्हा थोडंसं वरून तिखट टाकलं होतं, म्हणून मला थोडंसं उकळी यावी द्यावी. आणि बघा, सपक डाळ पण छान असं फोडणी देऊन घेतली.
मस्त चवीला छान लागत होती. मिस्टरांनी म्हणले की खूप छान चवीला लागत होती. तर डाळ उकळली थोडे वेळ आणि मग परत पुन्हा मी काढून ठेवली. एकदा बघा साधी आणि सिंपल डाळ करून खूप छान लागते. फक्त जिरे मोहरीची फोडणी द्यायची. मोहरी कसं तड उडली की मग परत पुन्हा त्यामध्ये जिरे टाकायचे. त्यासोबतच जिरे नाही टाकायचे, त्याच्यानंतर टाकायचे. मोहरी तडतड उडल्यानंतर मग जिरे टाकले की छान लागते डाळ. आणि त्यानंतर बघा दूध तापवलं, डाळीला फोडणी दिली, तिखट डाळीला फोडणी दिली आणि मुगाची डाळ पण करून घेतली आणि भात लावला कुकरला. कारण भात खायचा होता. मुलं भाताशिवाय जमत नाही, मलासुद्धा भाताशिवाय जमत नाही, म्हणून कुकरला भात लावला. आणि त्यानंतर परत पुन्हा पीठ मळायचं होतं आणि देवपूजा करायची होती. पीठ मळून चपात्या करायच्या होत्या आणि देवपूजा होती. एवढे माझे 2 कामं राहिले होते सकाळचे, जे करायचे होते ते. आणि ह्या बघा कालच्या चपात्या, भरपूर अशा चपात्या राहिल्या होत्या, 4-5 राहिल्या होत्या आणि रात्रीच्या 2 चपात्या होत्या. आणि ही रात्रीची कालची बटाट्याची भाजी होती. ती भाजी खराब झाली होती रात्री, फ्रीजमध्ये ठेवायचं लक्षच नव्हतं, म्हणून ती खराब झाल्यामुळं बाजूला काढून ठेवली. आणि 2 चपात्या होत्या. ह्या बाकीच्या काही चपात्या परवाच्या दिवशीच्या आणि कालच्या 2 चपात्या होत्या, त्या मी सगळे मिळून म्हणलं चला वाळत ठेवावं, त्याचे छान असं मस्त तुकडे उकडून खाता येते. कारण असे इतक्या चांगल्या गव्हाच्या चपात्या जर आपण बाहेर रस्त्यावर गाईसाठी म्हणा कशासाठी ठेवल्या तर कसं व्हायचं. कारण गायच खाईल म्हणून असं नसतं. त्यामुळं कधीही कुठंही चपात्या असं रस्त्यावर ठेवायच्या नाही. त्या मस्त वाळवायच्या आणि खायच्या. नाही तर जेवढं आहे तेवढंच करायचं बघा. कारण कसं असतं, अन्न हे परब्रह्म असतं. खाऊन माजावं पण टाकून माजू नये. तर मुलांचा सकाळी सकाळी अभ्यास चालला होता. सुट्ट्या आहेत, मुलीला सुट्ट्या आहेत. मुलाचं कॉलेज चालू झालं आहे. मुलगा कॉलेजला गेला होता आणि अनुष्का मस्त अभ्यास करत बसली होती. माझा स्वयंपाक झाला होता, थोडा राहिला होता. पूजा राहिली होती, पीठ मळून चपात्या करायच्या होत्या. तर त्यानंतर परत पुन्हा तर दिवसभराची भरपूर कामं होते. आज ब्लाऊज वगैरे शिवायचं होतं, त्यामुळं म्हणलं चला पटापट आवरून घ्यावं. आणि मिस्टर पण अजून ड्युटीला गेले नव्हते, कारण त्यांना जायचं होतं दुसऱ्या गावाला. आणि त्यांच्या टिफिनसाठीच मी मुगाची डाळ केली होती. कारण कसं ते 1 दिवसासाठी बाहेर जाणार होते, म्हणून त्यांना टिफिन द्यायचा होता, संध्याकाळचा टिफिन द्यायचा होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तर ते मार्केट करत करत येणार होते. म्हणून चपात्या केल्या, छान असं मस्त चपात्या केल्या, गरम गरम चपात्या केल्या आणि जेवण केलं सगळ्यांनी मिळून. मिस्टरांनी ते मिळून. मुलगा आला नव्हता कॉलेजला, तो सकाळी गेला होता, कारण त्याने टिफिन घेऊन गेला नव्हता, तो परत पुन्हा येणार होता. तर बघा ही जी वेळ आहे आता, सकाळी दुपारी जेवण केलं. 2 ब्लाऊज होते, त्यातलं 1 ब्लाऊज शिवलं आणि 1 राहिलं होतं ब्लाऊज. मग 1 ब्लाऊज राहिलं होतं आणि मला जायचं होतं बाहेर गोलाईत जायचं होतं. जे काही बाजार असतो, जो उन्हाळ्याचं कामाचं असतं, ते मला आणायचं होतं. हळदीचे खोंब आणि उडदाचे पापड करण्यासाठी उडदाची डाळ, मुगाची डाळ आणि हळदीचे खोंब आणायचे होते, म्हणून मी जाणार होते गोलाईत. आणि मिस्टर निघाले होते, त्यांना टिफिन बांधला, थोडंसं लिंबाचं लोणचं दिलं आणि चपात्या दिल्या. आणि त्यानंतर जी काही मुगाची डाळ होती ती मुगाची डाळ दिली. आणि 4-4:30 वाजले होते. वारं तर सुटलं होतं, जायचं नको वाटत होतं, पाऊस येईल वाटत होतं, पण पावसानं शेवट त्याचंच खरं केलं. कारण आला पाऊस, परंतु सगळं झाल्यानंतर आला. तर बघा त्यांचा टिफिन दिला आणि मस्त असं चहा पिला. कारण 4:30-4:45 वाजत होते, म्हणून म्हणलं चला एकदा चहा प्यावं आणि मग घराच्या बाहेर पडावं कामासाठी. त्या दोघांनी चहा पिला. मुलांना काही चहा दिला नाही, त्या दोघांना चहा प्यायचा नव्हता, नको म्हणले ते दोघं, म्हणून दोघापुरताच चहा केला. चहाचे भांडे होते आता घासायचे. लगेच मी काय भांडे घासणार नव्हते, कारण मला जायचं होतं बाहेर, म्हणून मी ती भांडे वगैरे. तर बघा जे काय भांडे होते ते दुपारी जेवण केलेले आणि मी जी काय सकाळी स्वयंपाक केलेला होता, काही भांडे त्याचे होते. आता ते भांडे मी का घासले नाही, कारण कसं माहिती आहे का, जेव्हाचे तेव्हा घासलेलं लगेच होत असतं. पण मला अर्जंट फोन आला की ब्लाऊज पाहिजे, 2 ब्लाऊज पाहिजे होते, परंतु 2 काही मला झाले नाहीत. 1च ब्लाऊज झालं, 1 ब्लाऊज राहिलं. कारण मला बाहेर पण जायचं होतं, कारण बाहेर जायचं असल्यामुळं, कारण बाकीच्या पण ज्या काही माझ्या मैत्रिणी होत्या त्या आम्ही सगळेजण मिळून त्याच दिवशी जाणार होतो. कालच जायचं होतं, कारण एकाचं राहिलं सामान की मग राहूनच जातं. आणि काय कसं उन्हाळी काम होतं, उन्हाळी कामाचं सामान होतं. हळद आणायची होती, हळदीचे खोंब आणायचे होते
आणि हे आणायचं होतं मला, मुगाची डाळ आणि उडदाची डाळ आणायची होती. उडदाचे पापड करून आणायचे होते म्हणून मी निघाले होते. कारण एकासोबत सगळेजणी म्हणजे दोघी तिघीजण मिळून आम्ही बाजारात जातो. कारण एक जण गेलं की कसं होतं समजत नाही, सगळेजण मिळून असलं की एकमेकाच्या विचारानं कसं होतं व्यवस्थित घेता येतं. मग मिस्टरांचा डबा बॅगमध्ये घातला आणि त्यांना पाठवलं आणि मी सुद्धा गेले गोलाईमध्ये. तर येते वेळेस भाजीला आणलं, कारण भाजीचं तर भरपूर महाग होतं. भाजीला बी आणलं आणि मुलांसाठी बघा पावभाजी आणली होती, कारण असं पावभाजीचं प्लेट खूप महागात पडतं. म्हणून मी काही केलं, एक पावाची लादी आणली आणि अशी सिंगल जे काही भाजी असते ते मी नुसती पार्सल भाजी घेऊन आले. आणि मेथीच्या कोथिंबीरीची पेंडी आणली एक आणि वांगे आणले आणि देवासाठी फुलं घेऊन आले. बाकीचं तर काहीच आणलं नव्हतं. मुगाची डाळ, उडदाची डाळ आणि हळदीचे खोंब आणले होते, देवाला फुलं आणि वांगे आणि कोथिंबीर आणली होती. एवढंच आणलं होतं. तर संध्याकाळी काही स्वयंपाक केला नाही. जो काही स्वयंपाक होता ते किती 2 चपात्या होत्या, जास्त काही चपात्या नव्हत्या, 2 चपात्या होत्या. म्हणून म्हणलं आता जाऊ द्या, गोलाईमध्ये फिरून फिरून माझे पाय दुखत होते. म्हणून काही केलं, येते वेळेस पावभाजी आणली आणि भरपूर दिवस झालं तर मुलांना पण पावभाजी खाऊन, म्हणून पावभाजी आणली. सगळ्यांनी खाल्ली आणि परत पुन्हा लगेच वांगे वगैरे फ्रीजमध्ये डब्यात ठेवली, कोथिंबीर निवडून ठेवली. आणि असा होता माझा कालचा दिवस, सोमवारचा. तर सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ जर माझे आवडत असतील बघायला तर सबस्क्राईब करा आणि थोडासा पण व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा. तर सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. भेटूया उद्याच्या व्हिडिओ.